भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात शेतकऱ्यांनी जमा करून ठेवलेले ठिबक चोरीला जात असल्याच्या घटना घडत होत्या। सदर शेतकऱ्यांनी याबाबत पारध पोलीस ठाण्यात तक्रार केली होती। सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना जळगाव येथील आरोपी हे ठिबक चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्या आधारे सापळा रचून पोलिसांनी ठिबकाने भरलेल्या वाहनासह 3 संशयित आरोपीस पकडले। सदर आरोपींकडे याबाबत विचारणा केली असता ठिबक चोरून विकले असल्याचे त्यांनी कबूल केलं। सदर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडील ठिबकासह 10,36,000चा मुद्देमाल जप्त केलाय। किलो प्रमाणे दुकानदाराने विकत असतात। त्यानंतर ते आम्ही त्या लोकांना ते नाव विचारलं तर त्यांनी त्यांचे नाव सांगितले, शेख रहीम शेख रऊफ मनियार आणि दुसरं शेख साबिर शेख रशीद आणि तिसरं रेहान अली रिजवान, सर्व राहणारे जामनेर जिल्हा जळगाव येथील आहे। त्या लोकांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर आम्ही हे माल आणि गाडी आणि ठिबक हे पोलीस स्टेशनला आणले। पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांनी जे सांगितलं का हा माल जनुना आणि विजोरा शिवारातील आहे। मी तिथं विजोरा शिवारात आणि जनुना शिवारात जाऊन त्यांचे स्पॉट व्हेरिफिकेशन केलं। त्याच्यानंतर आमच्या निदर्शनास आलं का हे जनुना शिवारातील दीपक राजपूत आणि दुसरं एक विजोरा शिवारातील एका व्यक्तीचे गवळीचं त्यांनी शेताच्या बांधावर हे चोरलेलं आहे। त्यानंतर त्या लोकांना येऊन खात्री केली। त्यांनी त्यांचं जे ठिबक आहे त्याची पाहणी केली। एक जैन कंपनीचं आणि जैन किसान कंपनीचं ते ठिबक होतं। त्यांनी ओळख पटल्यानंतर आम्ही संबंधित आरोपींना गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केला असताना त्यांना आणखी विश्वासात विचारपूस करून घेतली तर त्यांनी सांगितलं की यापूर्वी केला मी वाद सांगी परिसरातील ते 15 तारखेला चोरी झाली होती। तो माल सुद्धा यांनी चोरलेला होता आणि तो माल जामनेर जळगाव येथे विक्री केल्याचं सांगितलेलं आहे। त्यानंतर आम्ही तर पंचासमक्ष त्याचा पंचनामा केला। पंचनामा केल्यानंतर साधारणतः जनुना या गावातील जे चोरी झालेला माल 7 एकर शेतीमध्ये त्यांनी 7 एकर शेतीमधील जो ठिबक आहे तो बांधावर आणून ठेवलेला होता। तो साधारणतः 1,40,000 रुपयाचा ठिबक होता आणि तो विजोरा येथील होता। ते 2 एकर मधील 12 बंडल मोठाले होते। त्याचे साधारणतः 96,000 रुपयाचा होता। असं 2,36,000चा ठिबक आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप 8 लाखाची, अशी आम्ही 10,36,000चा मुद्देमाल आज रोजी जप्त केलेला आहे। आणि आतापर्यंत या आरोपीकडून बुलढाणा आणि जालना या परिसरातील 3 गुन्हे ओपन केलेले आहे। आणखी आरोपींनी गुन्हे केल्याची दाट शक्यता आहे। आज रोजी आम्ही आरोपींना माननीय न्यायालय भोकरदन कोर्टात हजर केलं होतं। माननीय न्यायालयाने सदर तिन्ही आरोपींना तपासकामी 3 दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत PCR दिलेला आहे। PCR दरम्यान सदर आरोपींना विश्वासात घेऊन तपास करून आणखी गुन्हे उघड करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे। सर मला सांगा, काय कारवाई झालेली आहे आपल्या पारध पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, काय माहिती? काही दिवसापूर्वी पोलीस ठाणे पारध हद्दीत व परिसरात शेतकऱ्यांनी पिकाभावी जमा करून ठेवलेले बांधावर जे ठिबक आहे ते ठिबक चोरी झाल्याच्या प्रमाणात वाढ झाली होती अशा तक्रारी पोलीस स्टेशन पारध आल्या होत्या। त्या अनुषंगाने 15/3/2024 रोजी वालसांगी परिसरात अशीच एका बांधावर जमा करून ठेवलेली शेतकऱ्याची ठिबक कोणीतरी दिवसा रेखी करून रात्री गाडीमध्ये टाकून चोरी नेली होती अशी आम्हाला माहिती मिळाल्याने आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता। त्या गुन्ह्याचा तपास चालू असताना आम्हाला आमच्या गोपनीय बातमीदारांना माहिती मिळाली होती हे जे गुन्हा केलेला आहे वालसांगी परिसरातील ते ठिबक चोरीचा ते जळगाव येथील काही लोकांनी चोरून नेऊन जळगाव येथे विक्री केल्याबाबतची माहिती प्राप्त झाली होती। तसेच ते तपासादरम्यान आम्हाला रात्री 23 तारखेला रात्री 12-12:30 वाजता माहिती मिळाली की जी यापूर्वी वालसांगी येथील परिसरातील जे ठिबक चोरी झालेली होती तेच आरोपी आज पिकअप घेऊन परत परिसरात येणार आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली होती। आम्ही त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन स्तरावर 2 वेगवेगळे पथके तयार केली। एक धावडा बुलढाणा रोडवर आणि पिंपळगाव ते शेलूर धावडा जाणाऱ्या रस्त्यावर आम्ही 2 पथके ठेवलेली होती। साधारणतः 3 वाजेच्या सुमारास आम्हाला वडोदतांगडा पोखरी मार्गे धावड्याकडे जाणारं एक संशयित वाहन दिसलं। ते वाहन दिसल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये ठिबक असल्याचे आम्हाला हे झाले, कारण ठिबक होतं त्याला पांढऱ्या कपड्याने असं बांधलेलं होतं। परंतु आम्हाला ते शंका आल्यामुळे आम्ही लगेच एक पथक होतं त्यांना पोखरी रोडवर थांबायला सांगितलं आणि तिथं थांबवायला सांगितल्यानंतर जे वाहन सुसाट वेगाने दिसलं त्याला आम्ही पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला। परंतु त्याच्यामधील जे आरोपी होते संशयित त्यांनी ते वाहन तिथं न थांबवता सुसाट वेगाने धावड्याकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर
आमचे जे पथक होते त्यांनी ते आपल्या शासकीय वाहनामार्फत सदर वाहनाचा पाठलाग केला. पाठलाग करून धावड्याच्या अलीकडे रस्त्यावर त्याला अडवून थांबवलं. त्यावेळेस थांबवल्यानंतर त्या गाडीची जी आम्ही एक बोलेरो पिकअप होती त्याच्यामध्ये त्याची पाहणी केली असताना त्याच्यामध्ये पूर्ण कृषीचं शेतकऱ्यांचं ठिबक असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर त्या गाडीमध्ये 3 इसम होते. त्या इसमांना आम्ही हे जे ठिबक आहे याबाबत विचारलं. त्यांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही. त्यांना आणखीन आम्ही पोलिसांना विश्वासात घेऊन विचारपूस केली तर त्यांनी सांगितलं का आम्ही ह्या ज्या पिकअपमधील ठिबक आहे ते आम्ही जनुना परिसरातून आणि वडतांगडा परिसरातून विजोरा परिसरातून चोरून नेलेलं आहे आणि आम्ही ते जळगाव जामनेर येथे घेऊन जाणार आहोत.